निवडक पुलं अशा नावाने दूरदर्शनवरून माझे काही कार्यक्रम होणार आहेत हे कळल्यानंतर आमचे एक शेजारी मला भेटायला आले. हे ग्रस्त चेहऱ्यावर एक चिरंतन प्रश्नचिन्ह घेऊन वावरत असतात. इतक्या सकाळी ही स्वारी माझ्याकडे कुठला प्रश्न घेऊन आली असावी याचा अंदाज मला लागायच्या आधीच त्यांनी प्रश्न टाकला, ऐकतोय ते खरं आहे का? आता या आमच्या शेजाऱ्यांनी काय ऐकलं मला काय ठाऊक. खरं म्हणजे मला त्या क्षणी ऐकू येत होतं समोरच्यांच्यातल्या रेडिओतलं भक्तिगीत, साक्षात विठ्ठलाच्या सहनशक्तीचा अंत पाहणार. त्यामुळे ऐकतोय ते खरं आहे का या प्रश्नावर काय ऐकलं हे विचारण्या पलीकडे मी काय बोलणार. शाबास, म्हणजे काय ऐकलं ते मलाच विचारताय. अहो सगळ्या कॉलनीभर झालंय. काय झालंय? हेच तुम्ही टेलिव्हिजनवर निवडक पुलं नावाचा कार्यक्रम करणार आहात म्हणे. म्हणजे मी जणू काय कोणाचा खून बिन करणार आहे अशा फौजदारी आवाजात त्यांनी प्रश्नाचा बंपर माझ्या अंगावर टाकला. मी लगेच हो 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 करणार आहे म्हणून त्यांच्या बंपरला मान झुकवली. लगेच दुसरा प्रश्न आला, पण निवडक म्हणजे काय? निवड करण्याचा निकष कुठला? आता साध्या बोलण्यामध्ये कोणी निकष बिकष हे शब्द वापरायला लागलं म्हणजे साबुदाण्याची खिचडी खाताना दाताखाली खडा आल्यासारखं मला वाटतं. मी केविलवाण्या सुरामध्ये म्हटलं, अहो निकष वगैरे कसले, कमाल करताय. अहो निकषाशिवाय निवड होऊ शकते का? तुमच्या एवढ्या ग्रंथ सांभारातून निवड करताना निकष नको? हवा हवा. मी खुशाल माझा त्रिफळा उडू दिला. एक तर त्यांनी माझ्या पुस्तकांना ग्रंथ संभाराच्या जागी ग्रंथ सांभार म्हणून वाच्य पदार्थातून खाद्य पदार्थात टाकलेलो. तरीही मी माझ्या मनात साठलेल्या फुल्या 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 नुसत्या एकत्र ठेवल्या तशात. समोरून मात्र अटीतटीच्या मॅन्डेटरी ओव्हर्स टाकल्यासारखी त्यांची एकदम सवालबाजी चाललेली होती. काय हो मी काय म्हणतोय? नाही निकषी की काय म्हणत होता? नुसते निकष नव्हे, कुठले निकष? अहो कसले आलेत निकष? हे बघा, गेली 40-45 वर्ष मी काहीतरी लिहित आलोय ना, त्या लिखाणातून मला वाचून दाखवायला जे आवडेल आणि कदाचित लोकांना ऐकायला जे आवडेल ते मी वाचून दाखवणार आहे. तेच पण कुठल्या निकषावर? आता मात्र कहर झाला. मनात म्हटलं समीक्षक असलाच तर घरचा, नाही तर संपादकाच्या दारचा. काय अर्थात मी मनात म्हटलं, मोठ्याने म्हणायची काही सोय नाही. आमचे समीक्षक शेजारी पुन्हा गडगडले, सांगा ना कुठल्या निकषावर? कुठल्या निकषावर हे मी तुम्हाला सांगायचं? म्हणजे तुमच्यासारख्या जगातल्या अनेक गोष्टींची जाणकारी असलेल्या, म्हणजे साहित्य, नाट्य, अभिनय, संगीत, नृत्य, कबड्डी, कुस्ती, झालंच तर गर्भजल परीक्षा, न्यूक्लिअर वेपन्स याची इतकी सखोल जाणकारी असलेल्या समीक्षकांनी, साक्षेपी समीक्षकांनी मी ही निवड कुठल्या निकषावर केली हे वास्तविक स्वतः ओळखून दाखवायला पाहिजे. मी सांगून काय उपयोग? आता माझ्या लेखनातलं काय म्हणतात तुमचं देव बरं करो, त्याला जे काही संपृक्त जे आहे, व्यामिश्र जे आहे, पृथगात्म जे आहे, आस्वाद्य जे आहे, अनास्वाद्य जे आहे, हे जर मीच तुम्हाला सांगितलं तर समीक्षक म्हणून तुमची जी अस्मिता आहे तिला धक्का नाही का बसला? आपण अस्मितेच्या धक्क्याला फार घाबरतो आली भयंकर. मी आमच्या शेजाऱ्याला त्याच्याच खाणीतल्या शब्दाने हाणून फुटवला. तेव्हा मित्र, त्या समीक्षकाला जाऊ दे, मी तुम्हाला एकच सांगतो की हा अभिवाचनाचा कार्यक्रम करायचा एकमेव उद्देश म्हणजे घरातल्या सर्व मंडळींनी इथे आता बसले तसे एकत्र बसावं, कार्यक्रम पाहताना हसू आलं तर हसावं, सक्ती नाही, तुमचा थोडा वेळ मजेत जावा, आमची निवड आणि तुमची आवड एवढी जमली म्हणजे सगळं काही भरून पावलं, बस एवढं. नामू चालता हो, पुन्हा तोंड दाखवू नकोस. नामू परटाला माझं हे वाक्य नवीन नाहीये. माझे कपडे त्याच्याच कडून फाटले किंवा गहाळ झाले पाहिजेत असे माझ्या कुंडलीमध्ये ग्रह आल्यापासून दर महिन्यातून कमीत कमी 2 वेळा तो हे वाक्य ऐकतोच आणि शांतपणाने म्हणतो, वहिनी कापड काढा. बस असं काही चेहऱ्यावर फरक. हा इसम संत व्हायचा तो परीट कसा झाला या विचारात मी पडतो. असला निस्संग माणूस माझ्या पाहण्यात नाही. त्या नामूची आणि माझी गाठ कोल्हापूरला एका चित्रपट कंपनीत पडली. अजून देखील आम्ही पीएल साहेब एकदमच फिल्म इंडस्ट्रीत आलो असं तो माझ्या पाठीवर 10 ठिकाणी बोलल्याचं मी ऐकलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाला तो जितकी स्वच्छ उत्तरं देतो तितके स्वच्छ कपडे जर धुतात तर काय बिघडलं असतं, पण नाही. त्यांनी इस्त्री केलेल्या कपड्यांना जितक्या सुरकुत्या असतात त्याच्या 1 दशांशाने चेहऱ्यावरती न पडता
तो वाटेल त्या अवघड प्रसंगांना तोंड देत असतो. एखाद्या नटाच्या थाटामध्ये सध्या माझ्याकडे 8 पिक्चर आहेत असं समज, म्हणजे 8 सिनेमातले नट नटी वगैरे लोकांचे कपडे धुण्याचं काम त्याच्याकडे असतं. नामूच्या भाषेमध्ये तो कपडे धुत नसतो, कापड धुत असतो. मी चित्रपट सोडून दिला. नामू मात्र अजून फिल्म लाईन मध्येच आहे. कोल्हापुराहून आता त्याचं पुण्याला स्थलांतर झालेलं आहे. त्यांनी दिग्दर्शकांना पान सिगरेटी आणून देणाऱ्या असिस्टंट लोकांना डायरेक्टर झाल्याचं पाहिलेलं आहे. आता त्यांच्यापैकी पुष्कळांनी पुष्कळ नावलौकिक मिळवला, तरी सुद्धा नामूच्या लेखी मात्र ते कोणी त्यातला चिम्या, कोणी अंत्या असेच आहेत. म्हणजे बाकीच्यांनी अनंतराव म्हटलं म्हणजे हा अंत्या असं. धोब्यानी कपड्याची बटणं तोडून आणणं आपण समजू शकतो, किंबहुना बटणं तोडणं हा धोब्याच्या हातचा मळ आहे. पण नामूची लीला ही फार वरच्या दर्जाची आहे. एकदा मी आणि एक दिग्दर्शक एका कथानकावरती चर्चा करत बसलो होतो. नामू कपड्यांचा गठ्ठा घेऊन आला. अंगात झकास शर्ट होता. आमचं लक्ष त्याच्या शर्टाकडे गेलं. मी त्याला विचारणार इतका दिग्दर्शक ओरडले, नाम्या गाढवा माझा शर्ट. बराबर आला अंगाला. नामू कपड्यांच्या शांतपणाने घड्या रचित म्हणाला, लाज नाही वाटत, ठेवून देते कपडे, चालता हो. हरीच्या पण साहेब नवीन कॉन्ट्रॅक्ट झालं, आपलं डझन शर्ट शिवाल की असले. अरे पण न विचारता शर्ट चोरायचा म्हणजे. दिग्दर्शकांना पुढला डायलॉग सुचेना संतापाने. साहेब चोरला असता तर तुमच्याकडे घालून कशाला आलो असतो. पीएल साहेब तुम्हीच बघा. अरे आम्ही काय बघा, लेखा दुसऱ्याचा शर्ट परस्पर पळवायला नेमलाय काय तुला. खऱ्याची दुनिया नाही साहेब, खऱ्याची दुनिया. खऱ्याच्या दुनियेचा तुझा काय संबंध. मी ड्वायलाक म्हटला साहेब. नामूच्या हिशोबी काहीही चतुर बोलणं म्हणजे ड्वायलाक म्हणणं. कसला डायलॉग. साहेबांच्या नव्या पिक्चरचं नाव खऱ्याची दुनिया आहे का नाही, हा डायलॉग. बर साहेब स्टोरी कामी काय का रडरड. तुला काय करायचं पण. बाकी तुम्ही स्टोरी लिहिणार पीएल साहेब म्हणजे कामिकपणाचीच असणार म्हणा. साहेब कपडे काढा. कपडे बिडे काय मिळणार नाही. काष्ट काय पीएल साहेब, सुलोचना का हंसाबाई, तुला घेऊन काढतो पिक्चर. प्रत्येक पिक्चर मध्ये आहेच की मी तुमच्या. बाकी हेही खोटं नव्हतं बरं का. नामूनी अनेक मॉपसीन मध्ये कामं केलेली आहेत. हा नामू म्हणजे मला एक कोरडा आहे तुम्हाला सांगतो. इतका कोडगा माणूस मी अजून कधी पाहिलेला नाहीये. कपडे एका विशिष्ट वारी आणून दिलेले आहेत असं कधीही झालेलं नाहीये. फक्त परगावला जायचं बाबा अशी 10 वेळा तंबी द्यावी तेव्हा वेळेवर येतो. तो देखील बहुधा गाडी सुटायच्या वेळेला. आयत्या वेळेला फलाटावर कपडे आणून देण्यामध्ये त्याला काय आनंदी आसुरी आनंद मिळतो परमेश्वरा ठाऊक. काल कपडे आणून देतो म्हणालास आणि आलास का नाहीस. चेहऱ्यावरची घडी बिघडू न देता नामदेवराव म्हणाले, काल जरा जास्त झाली. काय जास्त झाली. मला डोळा बिळा मारून. नामू तुझ्या आई बापांनी तुला लाज लज्जा शरम या गोष्टी काही असतात वगैरे काही सांगितलं नाही का रे तुला. साहेब पॅन्टी नव्याशिवाय पुढल्या धुण्याला चाळण. 3-3 महिन्यात पॅन्टच्या चाळणी बऱ्या होतात. पॅन्टची शीट फार उखडली बघा, पुराव्या दाखल ती पॅन्ट अशी उलटी करून मला दाखवणार. तुला काय करायचं त्याच्याशी. कपड्यांचा हिशोब तर कधीही ठेवत नाही. नामू आला की सुमारे अर्धा तास 11 कपडे की 13 याबद्दल त्याची आणि माझ्या पत्नीची हुज्जत चाललेली असते. दरवेळेला हरवलेल्या कपड्यांचे पैसे धुलाईत वळते करून घेण्याच्या धमक्या दिल्या जातात. मग पुढल्या खेपेला हरवलेल्या चादरी पलंगपो सगळं हजर होतं. मग गेल्या खेपेला नाही काय म्हणालास. माणूस म्हणजे चूक व्हायचीच की. शेवटी मानव हा अपूर्ण पुरेपुरे. पुढलं वाक्य मला ठाऊक आहे कारण मीच लिहिलेला एका चित्रपटातला तो संवाद आहे. नामूला असले असंख्य संवाद आणि कितीतरी गाणी पाठ आहेत. मला वाटतं तो इस्त्री करताना ढगा शिवारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे म्हणत आमचे पांढरे शर्ट काळे करत असणार. म्हणजे माझ्या भट्टाचं डाळिंब फुटलं म्हटलं की आमचं बटन तुटलंच. कुठेतरी आता कशाला उद्याची बात वगैरे म्हणत उद्या अर्जंट कपडे आणून देण्याच्या बाता मला थिंडत असेल. तो चित्रपटांची सगळी परिभाषा जाणतो आणि कुठेही वापरतो. एकदा मला म्हणाला, साहेब एमडी साहेबाचं पिक्चर पाहिलं नाही. एकदम फॉग आहे. काय आहे फॉग.
कुठेतरी कॅमेरामनच्या तोंडून फिल्मचा स्टॉक फॉग निघाल्याचं त्यांनी ऐकलेलं असतं. तेव्हापासून वाईट याला इंग्रजी शब्द फॉग आहे अशी त्याची समजूत आहे. ऍक्टिंग फॉग, गाणी तर अजिबात फॉग असतं. पहिल्या वीकलाच होल्डोर फिगरच्या खाली गेले साहेब. तुला काय ठाऊक रे होल्डोर फिगर काय आहे ते? मिनर्वाच्या मॅनेजरचे कपडे आपल्याचकडे आहेत ना साहेब. त्यांनीच सांगितलं. म्हणजे मिनर्वाचे मॅनेजर पिक्चरचा बिझनेस काय झाला हेही तुला सांगतात वाटतं. त्यांचे डिस्ट्रीब्युटरला सांगत होते आपण चोरून ऐकलं. चोरून ऐकणे, कपडे चोरणे, दारू पिऊन जास्ती होऊन पडणे, दिला शब्दाला न जागणे, वारंवार उसने पैसे मागणे, ते परत आणून न देणे, यात काही किमान लाज बाळगावी लागते हे या इस्माच्या गावीच नाही. हा परीट कशानेही मळत नाही, सदैव स्वच्छ. चित्रपटातल्या मुहूर्ताला आगाऊपणाने सगळ्यात पुढे नामू, सगळ्यांच्या अगोदर. कचेरीमध्ये काही कथेची चर्चा किंवा इतर व्यवहाराची बोलणी चालू असताना आपण तिथे उभं राहण्याचं काही कारण नाहीये याची त्याला जाणीवच नाहीये. बरं, प्रतिष्ठितपणाची हौस नाहीये. पाठीवरच्या कपड्यांच्या ओझ्याखेरीज त्याला इतर कसल्याही दडपणाची जाणीव नाहीये. कुठल्या तरी एका इंग्लिश पिक्चरला आम्ही गेलो होतो, मी आणि माझी पत्नी. कुठल्याही मध्यमवर्गीयांच्या डरपोकपणाला साजेल असं वरच्या वर्गाचं तिकीट काढून बसलो होतो. काळोखात काही वेळाने माझ्या मांडीवर कोणीतरी थापटल्याचा भास झाला. अंधारात मी चमकून पाहिलं. पीएल साहेब पान खाणार? आवाज ओळखीचा वाटला. चित्रपटातल्या अंधारात काही वेळाने दिसायला लागतं. शेजारीच बुश शर्ट आणि पॅन्ट अर्थात दुसऱ्याची पॅन्ट चढवून नामूराव बसले होते. मी निमोटपणाने पान घेतलं. तंबाखू देऊ? नको नको, थुकायची पंचायत होती. खुर्ची खाली मारा पिचकारी, नामूचा सल्ला. चूप. समोरून कोणीतरी आवाज दिला. चायला डॉक्युमेंटरीत काय बघायचं असतं? मेन पिक्चर तर इंटरव्हल पडल्यावर सुरू होतं. काही वेळाने इंटरव्हल झाला. नामूच्या शेजारी आमच्याच चित्रपटात काम करणारी एक मध्यम वयाची लहानसहान भूमिका करणारी बाई डोक्यावरून पदर बिदर घेऊन मला एखाद्या सरदार कन्येसारखी बसलेली होती. मला पाहिल्यावर तिने मोठ्या थाटात मला नमस्कार वगैरे असं ठोकला. वहिनी, आमची फॅमिली. नामूने आपल्या कुटुंबाशी तिची ओळख करून दिली. कोल्हापूरला एकदा त्यांनी आम्हाला सत्यनारायणाला बोलवलं होतं. त्यावेळी तिने याची फॅमिली पाहिलेली होती. हो हो, कोल्हापूरला भेटलो होतो नाही आपण. आमची बाको देखील नामूला नको त्या सभ्य पातळीवर राहण्यात म्हणाली. नाही नाही, ती निराळी, ही स्टेपनी. कुठे संकोचाचा लवलेश स्पर्श नाही. मी आणि माझी पत्नी मात्र जागच्या जागी उगीच तरकलो. नामू, मी उगाच विषय बदलीत म्हटलं, इंग्लिश पिक्चर मध्ये काय समजतं रे तुला? फुकट पास आहे. म्हणजे इकडल्या मॅनेजरचे कपडे सुद्धा तूच फाडतोस वाटतं. नाही, डोअर कीपरचे. साहेब पण पिक्चर काय झकास आहे तुम्हाला सांगतो. वा वा वा, लवशीन काय घातले. ट्राली दिसती म्हणजे गार 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 फिरवली ट्राली, काय सांगू. माझ्या सुदैवाने अंधार झाला आणि चित्रपट सुरू झाला. अधूनमधून त्या अंधारामध्ये नामू मला कोपरखाडा मारून लांगशाट लांगशाट बघा साहेब, क्लोजअप काय आहे, क्लोजअप बघा वगैरे आमची शिकवणी चालू होती त्याची. आता सिनेमाचे स्टुडिओ म्हणजे खऱ्या खोट्या खाजगी कहाण्यांचा आगर. नामूच्या तोंडून कुठलीही कहाणी ऐकताना गोखल्यांच्या अंकगणितातल्या उदाहरणा इतकी ती साफ होऊन येते. साहेब, काल अण्णासाहेबाला हातकड्या पडल्या. कोण अण्णासाहेब? आपले नवयुगचे का? मी आश्चर्याने विचारलं. वास्तविक या अण्णांना कधीतरी हा सोहळा भोगावा लागणार याचा मला अंदाज होताच, पण तो मुहूर्त इतक्या लवकर धरला जाईल अशी काही कल्पना नव्हती. दुसऱ्या प्रोड्युसरच्या मालकीचे फिल्मचे डबे चोरून विकणे, त्याच्या जागी स्टोअरमध्ये रिकामे डबे ठेवणे, कुणाचे काळे पैसे पांढरे करून देतो असं सांगून देणाऱ्याचे डोळे पांढरे करणे, खोटे हिशोब मांडणे, एक्स्ट्रा लोकांचे पैसे हातोहात उडवणे, असे त्यांचे बरेच पराक्रम होते. कपाळाला आबिरबुक्का लावून पदोपदी विठ्ठला पांडुरंगा असं विलक्षण कळवळ आणून म्हणणाऱ्या अण्णासाहेबाच्या हातात हातकड्या पडल्याचं ऐकल्यानंतर ते दृश्य डोळ्यापुढे माझ्या आलं आणि मला हसूच आलं. 6 महिने जातील जास्तीत जास्त.
नामू माझ्या शर्टाची बटणं काढत म्हणाला, कशावरून? आणखी किती जाणार? दारू पेल्याबद्दल काय फाशी आहे? हा, अण्णासाहेबांना दारू पेल्याबद्दल पकडलं? वहिनी चादर फाटली आहे, आत्ता दाखवून ठेवतो. तूच फाडली असेल, आतून वहिनींचा जबाब आला. नामू चादर जाऊ दे रे, पण अण्णासाहेब दारू पित होते रोज. कापड काढा. अरे आपल्याला पत्ता नाही, कोण पुरवत होता रे दारू त्यांना? लॅबोरेटरीतला गणपत, 2 इजारी 6 नेहरू शर्ट. सगळी वाक्य एकाच सुरात. लॅबोरेटरीतला गणपत, 2 इजारी 6 नेहरू शर्ट. अरे पण गणपत दारू कशी पुरवत होता? स्टुडिओच्या मागल्या बाजूला भट्टी लावतात. तुला काय ठाऊक? मी तिथलीच पितो. यापुढे आपलं बोलणंच खुंटलं. मनाची समधातता की काय म्हणतात, ती संतांमध्ये सुद्धा एवढी असेल की नाही कोण जाणे. 3-4 अक्षरात त्याची वाक्य संपतात. ज्या कथा स्टुडिओतली माणसं चगळत बोलतात, त्या नामू 3-4 वाक्यात संपवतो. साहेब, कुरकर्णी मेला. 3 शब्दात नामूने एका सकाळी कपड्यांच्या घड्या मांडताना कुलकर्ण्याला उडवला. वास्तविक ह्या कुलकर्ण्याची कथा अतिशय हृदयद्रावक होती. अशी बासरी वाजवणारा चतुर कलावंत चित्रपट धंद्यात माझ्या पाहण्यात नाहीये. संगीत दिग्दर्शकाने एकदा चाल ऐकवली की शामू कुलकर्ण्याने उचललीच. अचूक स्वर टिपायचा. नाजूक बुटकेलासा असणारा शामू अनेक वर्ष चित्रपटात बासरी वाजवत होता. अत्यंत आबोल, हसरा. एखादी चाल चांगली झालेली असली की शामूचा चेहरा पाहावा. त्याचे डोळे लखलखायचे, ओठ थरथरायचे असे. एखाद्या गोड हरकतीवर शामूची मान गाणाऱ्या पोरीसारखी अशी करत हलायची. सर्वांना हव्या असण्या वाटणाऱ्या या पोरांनी गळ्याला फास लावून आत्महत्या का केली हे खरोखर कोणाला कळलेलं नव्हतं. चित्रपट व्यवसायातले सुष्ट आणि दुष्ट दोघेही हळहळले होते. आणि नामूनी कुरकर्णी मेला असा त्याच्याबद्दलचा अत्यंत कोरडा अभिप्राय व्यक्त केला. बरं, मी जरासा उखडलोच. नामू, कुलकर्णी मेला काय म्हणतोस? 3 दिवस झाले. ते मला ठाऊक आहे रे. अरे त्याने आत्महत्या केली. काय होतं बिचाराचं दुःख देव जाणे. त्याला कमलनी फसवलं. खिशात माचीस राहिली साहेब तुमच्या. धुवायला टाकलेल्या विजारीतून काड्याची पेटी काढून माझ्या पुढे ठेवून नामू म्हणाला, कोण कमल? ती माणेमाच्या यष्ट्रातली. माणेमा? हा, कोल्हापुरात मामाचा नुसता मा होतो. माणे मामाचा माणेमा, शिंदेमा, साठेमा, लेलेमा वगैरे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये फार नामवंत मा होऊन गेले. अरे कोण कमल? ती गोरटेली? हा, सफेद डोळ्याची. लाल खंदील पिक्चर मध्ये साईड हिरोईनचं काम केलेली. तुला सगळ्या गावच्या गोष्टी ठाऊक. कुरकर्णी आपलं गिरायक आहे साहेब. कुरकर्णी मेल्याचा आता जरा नामू विसरला होता. मी एकदा बजावलं होतं त्याला. कशाबद्दल? कमलबद्दल. असं म्हणून कधी नाही ते अस्सल गंगावेशीच्या आसपासची फरमाश शिवी हासडून नामूनी त्या जोशामध्ये कपड्यांचा गठ्ठा चावला. तिला आता बॉम्बेच्या इंडस्ट्रीत चान्स गावला. डेक्कन मध्ये ती पंजाबी पार्टी आली होती ना साहेब 2 दिवस शूटिंगला. त्याच्या डायरेक्टरने नेक्स्ट पिक्चरची ऑफर दिली आहे तिला. स्टुडिओच्या कोणाकोपऱ्यात चाललेले संवाद जसे कानात पडले तसे हा निर्विकारपणाने नामू ओतत होता. पण कुरकर्ण्याला जीव द्यायला काय झालं? भित्रे तिच्या आयला गठ्ठा पाठीवर म्हणून नामू निघून गेला. नामूचा आणि माझा आता वस्त्रानुबंध तुटलेला आहे. तो अजून इंडस्ट्रीतच आहे. मी तिथून निघालो. पण इंडस्ट्री सुटली म्हणून माझे काही जुने सहकारी सुटलेले नाहीयेत. अजूनही जुन्या अड्ड्यातून जाऊन बसलो की काही वर्षापूर्वी ऐकलेले संवाद तसेच कानी पडतात. मी आता त्या गटात काहीसा परका झालोय. काही जुने स्नेही मात्र चिकाटीने त्या धंद्यात टिकून आहेत. अजूनही संध्याकाळी जीवन रेस्टॉरंटमध्ये कित्येक वर्ष असिस्टंट राहिलेली मंडळी चहाच्या कपाभोवती सहसा सफल न होणारी स्वप्न रंगवत असतात. परवा बऱ्याच वर्षांनी मी पुण्याला गेलो. एका टेबलाभोवती असा अड्डा जमला होता. सगळ्यांनी अतिशय आस्थेने विचारपूस वगैरे केली. या नामदेवराव, एकाने आत येणाऱ्या एका भक्कम मिशा वाढवलेल्या भक्कम माणसाला बोलवलं. पीर साहेब, ओळखली नाही याला? नामूला ओळखायला मला मिनिटभर लागलं. राम राम साहेब. नामू, प्रोड्युसर झालास की काय? हे नामू त्या मिशामध्ये कसाच दिसत होता. मिशा खऱ्या का जावडेकरनी चिकटवलेला रे? वडून बघा की. अड्ड्यात जोरदार हशाबिशा पिकला. भलताच जाडा झालास की. 6 महिने रेस्ट मिळाली. रेस्ट? तुम्हाला ठाऊक नाही का पीएल? माझा एक जुना असिस्टंट म्हणाला. काय? नामदेवराव जाऊन आले. कुठे? येरवड्याला. येरवड्याला नव्हतो, नाशिकला. जेलमध्ये जाऊन आलास? 6 महिने. कशाबद्दल? भट्टी लावल्याबद्दल.
एका आपली नेहमीची भट्टी सोडून ही भट्टी कशाला लावलीस? साहेब चालली असती तर पिक्चर काढलं असतं. मग सध्या ही भट्टी बंद का काय? ती कशाला बंद होईल साहेब? तो काय सायकलवर गठ्ठा आहे. एका नव्या कोऱ्या सायकलच्या कॅरियरवर कपड्यांचा गठ्ठा बांधलेला होता. नवी घेतली होतं सायकल? कुणीतरी विचारलं. हो. केवढ्याला पडली रे? 60 रुपयाला. डायमानोचे 20 सेपरेट पडले. 60 रुपयाला? म्हणजे चोरीची दिसते. नाही ते 60 रुपयाला नवी सायकल कोण देणार? पापणीचा केळ देखील न आलोता नामू म्हणाला. साहेब मुक्काम किती दिवस आहे? आठवडाभर. माझ्या मनामध्ये 6 महिने तुरुंगात राहून सुद्धा तसाच राहिलेला इसम एक प्रकारचं वादळच उठून गेलेला होता. साहेब उतरलाय कुठे? इथेच वर जीवन मध्ये. कापड न्यायला येऊ का? नको नको, मी लॉन्ड्रीत देईन. वेळेवर नाही आला तर पंचायत व्हायची. अर्जंट आणतो साहेब. नको नको, अरे नाही आला तर आता मी दिल्लीला असतो, तिथे तुला पाठवायला लागतील दिल्लीला. दिल्लीला कशाला पाठवायचे साहेब? तुमचे शर्ट आता आमच्या अंगाला बरोबर येतील. तुमच्या एवढी जाडी झाली की आपली आता. आणि तरीही मुकाट्याने मी नामूला शर्ट धुवायला दिले. त्याने ते 8 दिवसांनी पुणे सोडून निघेपर्यंत मला काही आणून दिले नाहीत. सध्या तो ते निश्चितपणाने वापरत असेल. मी पुन्हा कधीही पुण्याला गेलो की तो मला भेटेल, कोडगेपणाने तुमचे शर्ट वापरून झाले साहेब असं सांगेल. मी देखील तुझं तोंड पाहणार नाही म्हणून त्याला सांगेन आणि हे सांगून देखील पुन्हा त्याच्याचकडे शर्ट धुवायला देईन. या हरामखोरामध्ये हा असा काय गुण आहे कधी काळी कळेल असं मला काही वाटत नाही. सदैव कपड्याच्या जगात वावरणारा इतका नागवा माणूस माझ्या पाहण्यामध्ये नाही. माझ्या पांढरपेशा परीट घडीच्या संस्कारांना त्याचा रागही येतो आणि कुठेतरी हेवाही वाटतो. मला वाटतं यातच माझं नामूविषयीचं आकर्षण घडलेलं असावं.